हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली इट इज गुड इव्हनिंग. सो खूप दिवसापासून मी व्हिडिओ नाही टाकला होता, तर मला वाटलं की आज व्हिडिओ टाकायला पाहिजे बिकॉज नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्याला डिव्हाइन एनर्जीचे ब्लेसिंग्स खूप स्ट्रॉंगली भेटू शकतात आणि तुम्ही ब्लेसिंग्स फक्त घ्यायचे पण नाही आहे बट ते द्यायचे पण आहे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हे सगळ्या टेक्निक्स येत असतात. हीलिंग येत असतं, EFT टॅपिंग येतं किंवा खूप सारे ग्रॅटिट्यूड प्रेयर्स आहे, मेडिटेशन आहे. सो बेसिकली तुम्हाला एक प्युअर व्यक्ती बनण्यासाठी हे हेल्प करतं आणि तुम्ही जितक्या आतून शुद्ध होत जाता तितक्या जास्त चांगल्या गोष्टी तुम्ही लाईफमध्ये अट्रॅक्ट करता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे फेजेस येतात ज्याच्यामध्ये ते डिसिजन्स घेतात. आता आमच्या इथे स्टुडंट्स असतात, तर बरेचदा स्टुडंट्स लोकांना पण समजत नाही आणि त्यांना गायडन्स नसतं, तर आपण चुकीच्या गोष्टी करतो किंवा कधीकधी असे गिल्ट्स मनामध्ये असतात. तर त्या सगळ्या गोष्टी का घडल्या, घटना का झाल्या, ह्या इव्हेंट्स आयुष्यामध्ये का झाले, तर हे सर्व तुम्हाला हळूहळू रिव्हील होत जातं. सो एव्हरीथिंग विच हॅपन्स इज फॉर अ रिझन. तर तुम्हाला या गोष्टी समजायला लागतात. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये एक अजून महत्त्वाची गोष्ट येते, तर ती आहे ब्लेसिंग्स देणं, म्हणजे आशीर्वाद देणं. तर इथे आम्ही आमच्या स्टुडंट्सला शिकवतो की तुम्हाला ज्या पण गोष्टी अचीव करायच्या आहे त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट लेवलवर जर काही महत्त्वाचं आहे तर तुम्ही व्यक्ती म्हणून आतून चांगलं असणं. आणि एका चांगल्या व्यक्तीची ही निशाणी असते की तो इतरांसाठी चांगलं चिंतन करतो, फक्त स्वतःसाठी न जगता. आज मी एक APJ कलाम सरांचा लेसन शिकवत होती माझ्या एका स्टुडंटला 10च्या, आणि त्यात लिहिलं होतं की डॉक्टर APJ कलाम सर हे फक्त एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते एक व्यक्ती म्हणून खूप छान होते, खूप जास्त हंबल होते, त्यांच्यामध्ये खूप जास्त ह्युमिलिटी होती. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला एक पर्सन म्हणून खूप ग्रो करवतं आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही लहानपणापासून जर हे ग्रॅटिट्यूड फॉलो करता, अफर्मेशन करत आहात, तर यातनं तुम्ही ॲज अ पर्सन डेव्हलप होता आणि एक पर्सन म्हणून चांगला व्यक्ती हा प्रत्येकाला हवासा असतो आणि तो प्रत्येकासाठी उपयोगी पडतो आणि प्रत्येकासाठी तो कामी येतो. तो एक नागरिक म्हणून छान आहे, तो सगळ्यांचा हेल्पिंग हँड आहे, तो सगळ्यांसाठी आणि तो स्वतःसाठी पण चांगला असतो. तर द फर्स्ट हॅबिट विच नीड टू बी डेव्हलप्ड या ड्युरेशनमध्ये ते आहे आशीर्वाद देणं सुरू करा. जरी तुम्ही लहान असाल, छोटे बेबी असाल, सो सकाळी उठल्यानंतर एक बढिया हॅबिट करू शकता तुम्ही डेव्हलप, की पहिले तर स्वतःला आशीर्वाद देऊन द्या की मी सगळ्या निगेटिव्हिटीमधनं दूर राहील आणि मी स्वतःला ब्लेसिंग्स देतो. आणि सिमिलरली आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या लोकांना ब्लेसिंग्स देणं स्टार्ट करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा मॅजिक फ्लो होतं. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप आभार.